सप्लाय कधी व्यवस्थित होईल हे सांगता येत नाही, किमती कधी स्थिर होतील हे सांगता येत नाही. आपल्याकडची मागणी एका रात्रीत कमी करता येणार आहे का? आता नाही करता येत. अशा वेळेला काटकसरीचं आवाहन जर पंतप्रधानांनी केलं तर त्यात काय चुकलं मला सांग. एक आर्थिक आणीबाणी या देशात निर्माण झालेली आहे आणि त्याच्यावरून हे 14 वर्ष काय 12 वर्षाचं फेल्युअर आहे वगैरे असं अजिबात नाहीये. भारतामध्ये सोन्याची डिमांड प्रचंड आहे. 24% दरवर्षी डिमांड वाढते. आपल्याला जे सोनं लागतं त्यातलं 90% सोनं आपण आयात करतो आणि सोन्यामध्ये परतावा चांगला मिळतो असा एक भ्रम आपल्याकडे पसरलेला आहे. 2 लाख कोटी तरी मुंबईसाठी मिळाले असते ना काही वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, तर तुम्हाला सांगतो तुम्हाला ट्रान्स हार्बर लिंकसाठी कर्ज काढावं लागलं नसतं. कोस्टल रोडसाठी आर्थिक विवंचना नसतं. आज हे मेट्रो नेटवर्क 40 वर्षापूर्वी जर उभं राहत असतं तर रेल्वेवरचा ताण किती कमी झाला असता. आज 78,000 कोटी रुपये घरगुती वापराच्या सोलारसाठी सरकारने सबसिडी दिलेली आहे. त्याचा फायदा लोकांनी खरंच घेतला पाहिजे. सरकारची पडती बाजू सावरून धरते वगैरे असं अजिबात नाही आहे. मी फक्त तुलनात्मक चित्र तुमच्यासमोर मांडतोय. अमेरिकेमध्ये इतक्यानी वाढलं, UAE मध्ये इतक्यानी वाढलं आणि आपल्याकडे इतक्यानी वाढलं. पंतप्रधानांच्या बोलण्याची खिल्ली उडवणे, त्याची टिंगलटवाळी करणे, अशी फुटकळ कामं त्यांना दिलेली आहेत. ते इमाने इतबारे करतायत. त्याच्याविषयी काही भाष्य करायची गरज नाही. नमस्कार. मुंबई तरुण भारतच्या महा MTV गप्पा या पॉडकास्टमध्ये मी सौरभ सद्योजात आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, सध्या देशभरात एक महत्त्वाचा विषय प्रामुख्याने चर्चेला जातोय आणि तो विषय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेलं आर्थिक काटकसरीचं आवाहन. ही आर्थिक काटकसर आपल्याला का करायला लागते? त्यामागची नेमकी कारणं कुठली? भारताची अर्थव्यवस्था कोणत्या नाजूक वळणावरती येऊन उभी आहे आणि याचा सामान्य माणसाच्या खिशावरती काय परिणाम होणार आहे? असे अनेक गुंतागुंतीचे विषय आपल्या समोर येताना दिसतात आणि अशा गुंतागुंतीच्या विषयांची आपण जी उकल करणार आहोत ती आज आपण सोप्या भाषेत करणार आहोत आणि त्यासाठी आज आपण एका मान्यवर अतिथींकडे आलेलो आहोत. मित्रहो, या मान्यवर अतिथींची ओळख खरं तर 2 शब्दात पण अतिशय चपखलपणे करून देता येईल. ती म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्व. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पायाभूत सुविधा, शिक्षणाचं क्षेत्र, समाजकार्य, आर्थिक क्षेत्र इथपासून ते वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांचं संपादन अशी सरांची एक मोठी आणि यशस्वी कारकीर्द आहे. तर आज आपण या विषयावरती गप्पा मारणार आहोत डॉक्टर उदय निरगुडकर सरांसोबत. सर, मुंबई तरुण भारतच्या महा MTV गप्पा या पॉडकास्टमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. सर, मला पहिला आणि जो थेट प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे भारताची अर्थव्यवस्था, तिची प्रकृती सध्या कशी आहे? उत्तम आहे. भारताच्या प्रकृतीला काहीही झालेलं नाही. प्रकृती कशावर ठरते? महागाई वाढलेली आहे का प्रचंड मोठ्या प्रमाणात? तर नाही वाढलेली. दुसरी गोष्ट म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मार खात आहे का? तर अजिबात नाही. तिसरं, सर्व्हिस सेक्टर मार खात आहे का? तर अजिबात नाही. निर्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे का? असंही नाही. इंटरनल कन्झम्पशन कमी झालंय का? अजिबात नाही. बेकारीचा दर प्रमाणाबाहेर वाढलाय का? तर अजिबात नाही. मनी सप्लाय कमी झालाय का? तर अजिबात नाही. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कमी झालेत का खूप मोठ्या प्रमाणात? तर असं अजिबात झालेलं नाहीये. मोमेंटरी चढ उतार काही प्रमाणात जे काही होत असतात ते आपल्याकडे होतच असतात. त्याला काही आपण इन्शुलेट पूर्णपणे झालेलं नाही आहोत. पाऊस चांगला झाला का? तर पाऊस आपल्याकडे चांगला झालेला आहे. रब्बीचं पीक चांगलं येत आहे का? तर रब्बीचं पीक चांगलं येत आहे. ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स मार्केटमध्ये येऊन खपतायत का? तर ती खपतायत. ऑटोमोबाईलची विक्री जबरदस्त आहे का? तर आहे. सणासुदीला सोन्याची खरेदी विक्री प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे का? तर आहे. मला तुम्ही सांगा, हे सगळं होत असताना या भारताची अर्थव्यवस्था डेड आहे असं म्हणणारा ते एक ट्रम्प असतील आणि त्यांचं ऐकून तसं म्हणणारे भारतातले महान राजपुत्र असतील यांच्यावर विसंबून भारताची अर्थव्यवस्था चालत नाही. अगदी अगदी. सर, मिडल ईस्टमध्ये युद्धाला सुरुवात झाली. होर्मुझचं नाक दाबलं गेलं आणि जगभरात जो काही क्रूड ऑइलचा तुटवडा निर्माण झाला, तर भारताला प्रचंड अशा प्रमाणात क्रूड ऑइल, LPG या गोष्टी लागतात इंधनाच्या. तर ते जे आपलं कन्झम्पशन आहे आणि त्यामागचं जे आर्थिक गणित आहे तर ते नेमकं काय आहे ते आम्हाला समजून घ्यायला आवडेल. आपली जी तेलाची गरज आहे ती जवळपास 70% तेलाची गरज ही आपली होर्मुझमधनं येते. हो. त्यामुळे तिथे नाकेबंदी झाल्यानंतर, तिथला सप्लाय अनिश्चित झाल्यानंतर त्याचा परिणाम आमच्या इथल्या सप्लाय चेनवर होणार आणि आमच्या अर्थव्यवस्थेवर होणार हे उघड आहे. एखाद्या युद्धाचा परिणाम तुमच्याच देशाबरोबर शेजाऱ्यांशी युद्ध व्हायला पाहिजे असं काही नाही. दूर देशात कुठेतरी युद्ध चालू असतं आणि त्याचा परिणाम आपल्यावर होऊ शकतो. तशीच आता अनुभव आपण घेतोय.
होर्मुजच्या समुद्रधुनीतून जे आपल्याकडे तेल आणि कुकिंग गॅस येत होता त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे. आता आपला जो ऑइल इम्पोर्ट आहे तो किती आहे वर्षाला, तर $775 बिलियन. आता याचे जर रुपयात मी कन्वर्ट केले तर तुम्हाला सांगतो 7,55,400 कोटी वगैरे असं काहीतरी आकडे येतात. म्हणजे ते तुम्हाला जर आकड्यात लिहायला दिले तर मला वाटतं मोबाईलमध्ये तो लिहिता येणार नाही. आकडा सुद्धा लिहिता येणार नाहीये. इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात येतात. आता याच्यात काय झालं, आपल्याकडे साठा कमी आहे का, तर साठा अजिबात कमी नाही. जे आपल्याकडे साधारणतः 60 दिवस याचा साठा असायला पाहिजे तो 60 दिवस आहे. चीनमध्ये हीच मर्यादा 80 दिवसांवर आहे. इतर अनेक देशांमध्ये ती 60 ते 80 या दिवसांवर आणि अगदी एखाद दुसऱ्या देशामध्ये 100-110 दिवसांवर आहे. सो आर वी सेफ झोन, वी आर इन द सेफ झोन. सेम गोज विथ कुकिंग गॅस. घरी जो आपल्याला गॅस लागतो त्याला लागणारा जो तोही साठा आपल्याकडे मुबलक आहे. परंतु दोन गोष्टी घडल्या आहेत. त्याचा जो सप्लाय आहे तो वर खाली होतोय, अनिश्चित होतोय. त्याचं जे पूर्वी सायकल होतं ते सायकल आता तेवढं नियमित राहिलेलं नाही. भाग क्रमांक 1. भाग क्रमांक 2, आंतरराष्ट्रीय बाजारातल्या क्रूड तेलाच्या ज्या किमती होत्या त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तिसरी गोष्ट म्हणजे एकीकडे सप्लाय, दुसरीकडे वाढ झाली, आणि तिसरं, ठीक आहे आता हे कठीण दिवस आहेत, हे अजून 1 महिन्यानी संपेल, 3 आठवड्यांनी संपेल, 6 महिन्यांनी संपेल, असं कोणी सांगतंय का? युद्ध करणारा इराण आणि युद्धाची खुमखुमी असलेला अमेरिका, हे दोघेही या बाबतीत काहीही सांगत नाही. त्यामुळे युद्ध कधी संपेल हे सांगता येत नाही, सप्लाय कधी व्यवस्थित होईल सांगता येत नाही, किमती कधी स्थिर होतील हे सांगता येत नाही, आपल्याकडची मागणी एका रात्रीत कमी करता येणार आहे का, आता नाही करता येत. अशा वेळेला काटकसरीचं आवाहन जर पंतप्रधानांनी केलं तर त्यात काय चुकलं मला सांगा. अगदी बरोबर आहे. मग काय सांगणार या काळामध्ये की तेलाच्या किमती प्रचंड मोठ्या वाढलेल्या आहेत. 1200 ते 1400 कोटी रुपये दिवसाला या ज्या 4 मोठ्या ऑइल कंपन्या आहेत त्यांना नुकसान होतंय, तर आपण पेट्रोल उधळूया असं कोणी पंतप्रधान सांगेल का मला सांगा. निश्चितच. त्यामुळे काटकसरीचं आव्हान हे म्हणजे काही या देशामध्ये आर्थिक आणीबाणी आली आहे वगैरे असं काही नाहीये. अजिबात तशी परिस्थिती नाहीये. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स आर कमिंग, मॅन्युफॅक्चरिंग सेटअप इज ग्रेट, सर्व्हिस सेटअप इज ग्रेट, दरडोई उत्पन्नावर परिणाम नाहीये, प्रचंड मोठ्या प्रमाणात महागाई प्रमाणात काही प्रमाणात वाढ झालेली आहे, मी मान्यच करतो, याच्यात नाही म्हणायची काही कारणच नाहीये. परंतु एक आर्थिक आणीबाणी या देशात निर्माण झालेली आहे आणि त्याच्यावरून हे 12 वर्षाचं फेल्युअर आहे वगैरे असं अजिबात नाहीये. येस, काळजीचं कारण आहे का, तर हो, काळजी घेण्याचं कारण आहे, काळजी करण्यासारखं कारण नाहीये. सर, पुढचा जो एक महत्वाचा विषय आहे तो आहे सोन्याचा, आणि प्रधानमंत्र्यांनी अतिशय स्पेसिफिकली सोन्यासंदर्भात ते आवाहन केलंय, आणि गेली कित्येक वर्ष आपण सोन्याच्या संदर्भात जागृती लोकांमध्ये निर्माण करत आहात, व्याख्यानांमधून बोलत आहात. तर सोनं ही कमोडिटी काय आहे, तिचा फायदा काय आणि तिचा तोटा काय? सोनं ही कमोडिटी नाहीये, सोनं ही कमोडिटी नाहीये. सोनं आमच्यासाठी आर्थिक दृष्ट्या टर्म मध्ये पाहिलं तर त्याला कमोडिटी हा शब्द योग्य आहे, परंतु भावनिक दृष्ट्या ती कुटुंबाचा ऍसेट आहे, कुटुंबाची इज्जत आहे. म्हणजे एखाद्या घरातली वस्तू विकायला सांगा लोक तयार होतील, पण सोनं विकायला सांगा गरीब माणूस सुद्धा सोनं विकायला तयार होणार नाही. सोन्याकडे आपण गुंतवणूक म्हणून बघतो, पण किती लोक खरोखरच वेळ आली तर सोनं विकायला काढतात हे सुद्धा एक प्रश्नचिन्हच आहे. आणि सोन्यामध्ये परतावा चांगला मिळतो असा एक भ्रम आपल्याकडे पसरलेला आहे, आणि इतर कुठल्याही एक्सचेंजपेक्षा म्हणजे म्युच्युअल फंड्स कळा किंवा इतरांच्यापेक्षा जास्त मिळतो असं आपल्याला वाटत राहतं. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक आणि अलीकडच्या काळात ज्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत त्याच्यामुळे आपण हे कसं चालतंय जरा समजून घेतलं पाहिजे. भारतामध्ये सोन्याची डिमांड प्रचंड आहे, 24% दरवर्षी डिमांड वाढते. जगातला 16% खरेदीदार सोन्याचा जर कोण असेल, 16% हिस्सा, तर तो भारत आहे. वी आर द 5th लार्जेस्ट गोल्ड इम्पोर्टिंग नेशन. बापरे. आणि आपल्याला जे सोनं लागतं त्यातलं 90% सोनं आपण आयात करत असतो, आणि याची रक्कम किती आहे तर ती $72 बिलियन एवढी वर्षाला आहे. $72 बिलियन म्हणजेच 72 अब्ज डॉलर इतक्या मोठ्या रकमेचं आपण सोनं आयात करतो. आता गंमत अशी आहे, तुम्हाला मी सांगतो याची अर्थव्यवस्था कशी चालते. आपण सोनं बनवत नाही, आपण 7 देशांकडनं घेतो, ते घानाकडनं घेतो, स्वित्झर्लंडकडनं घेतो, इतर. आता ह्या देशात तो पैसा जातो का, तर नाही जाते, तेही तुम्हाला मी सांगतो. ते जे सोनं काढणाऱ्या कंपन्या आहेत त्याच्यात ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे त्या गुंतवणूकदार फायनान्स कंपन्यांकडे देत जातात. त्या फायनान्स कंपन्यांकडे मग त्या श्रीमंत होतात का, तर नाही.
त्यांच्यात ज्यांनी गुंतवणूक केली आहे त्या बॉन्ड्सकडे जातात. आणि मग त्या बॉन्ड काढणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या पुन्हा आमच्याच सोन्याचा पैसा मिळवतात आणि त्यातून पुन्हा एफडीआय म्हणून भारतात गुंतवणूक करतात आणि इथल्या कंपन्यांतनं पुन्हा पैसे काढून तिकडे घेऊन जातात आणि तिकडे म्हणजे तिकडे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर येतात, त्यांच्याकडे वीज प्रकल्प येतात, त्यांच्याकडे नद्या जोडल्या जातात, त्यांच्याकडे पूल बांधले जातात, रेल्वे येते, एअर कंडिशन सगळा हे असतो, शाळा उभ्या राहतात आणि इकडे आपल्याकडे याला पैसे उरत नाहीत किंवा कमी पडतात आणि आपण विचारतो अच्छे दिन कब आएंगे. कैसे आएंगे? कैसे आएंगे अच्छे दिन, मला सांगा तुम्ही. जर इतक्या मोठ्या प्रमाणात, प्रचंड मोठ्या प्रमाणात सोन्याचा हव्यास आपण ठेवला, 4th लार्जेस्ट इकॉनॉमी, पण लोकसंख्या किती? 140 कोटी. आता 4th लार्जेस्ट इकॉनॉमी आणि 140 कोटी लोकसंख्या. आज तुम्हाला सांगतो कर्नाटकाची जेवढी लोकसंख्या आणि आकारमान आहे ना तेवढंच जर्मनीचं आहे. पण तुम्ही जर्मनी आणि कर्नाटक यांचं दरडोई उत्पन्न, जीडीपी ह्या सगळ्याचा काही कंपॅरिझन तरी करू शकाल का? हे कसं करताय माहितीये का, की जो आर्थिक विकास झालाय त्या आर्थिक विकासाचं एक स्ट्रक्चर असावं लागतं. त्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याकडे आता डिसायझिव्ह सुधार व्हायची वेळ निर्माण झालेली आहे. आतापर्यंतची जी प्रगती आहे, आपले एक्सपोर्ट प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले, आत्मनिर्भर भारत, इंटरनल कन्झम्पशन आलं, हे सगळं काबिले तारीफ आहे. गेल्या 10-12 वर्षामध्ये विशेषतः आपण आर्थिक विकासाचा जो दर राखलाय तो 7.5 ते 7% एवढा राखलेला आहे. मला वाटतं मी जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठामध्ये इकॉनॉमिक्स शिकायची संधी मला मिळाली. त्यावेळेला आम्हाला एक इकॉनॉमिक्समध्ये विषय शिकवला जायचा, तो म्हणजे मिरॅकल इयर्स ऑफ इकॉनॉमी. अच्छा. आता ही जी मिरॅकल इयर्स म्हणजे दशकं होती ना, आणि त्याची जी उदाहरणं होती ती जर्मनी आणि जपानची होती. मग लक्षात आलं की दुसरं महायुद्ध हे साधारणतः आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हाच झालं. मग दुसऱ्या महायुद्धामध्ये बर्बाद झालेले हे देश योग्य आर्थिक धोरणांमुळे प्रगती करू शकले. आणि त्यांची प्रगती किती होती तर सलग पुढची 1950 ते 1990 ही 4 दशकं, 40 वर्ष दे वेर ग्रोईंग ॲट 6.5 to 7.5%. आणि त्या काळात भारत किती वाढत होता? 3.3%. तो कुछ तो गलत गया ना हमारा. दरडोई उत्पन्न 1.1% 40 वर्ष वाढलं आणि लोकसंख्या 2.2%. आणि भारताच्या पुढे इकॉनॉमीच्या पुढे लिहिलं जायचं हिंदू रेट ऑफ ग्रोथ ऑफ इकॉनॉमी. आशिया त्यावेळेला 4.5%, आम्ही 3.3%, युरोप 5.5%. आणि हे सगळे देश जे विकसित झाले आपल्याकडे पहिल्या 10 मध्ये आहेत ते 7.5 ते 7%. 1980च्या 77च्या पासून पुढे चीन सुद्धा 9% वगैरे वाढला. मग त्या काळात आम्ही का नाही वाढलो? सो दीज वर द लॉस्ट डिकेड्स. आणि याच्यामध्ये जो मध्यम वर्ग पिचला गेला त्याची स्वप्न बर्बाद झाली. नाहिरे गटात आमचे सगळे वाढले लोक. स्कूटर सुद्धा घ्यायची तर 2 वर्ष थांबायचं. सप्लाय, कोणाला घरासाठी कर्ज घ्यायचंय तर कर्ज उपलब्ध नाही. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट नाही. फॉरेन कंपन्या इकडे अलाउड नाहीत. आम्ही कोको कोलाला हाकलून दिला, आम्ही IBM ला हाकलून दिला. सगळ्याची एक नकार घंटा आम्ही आणत चाललो. जे काही करणार ते सरकार करणार. सेंट्रलाइज प्लॅनिंग, उद्योजकतेला वाव नाही, खरडे कशी करणारे कारकुंडे निर्माण करा. हे चित्र बदललं 90च्या दशकांनी. IT उद्योग आला, आउटलुक बदलला, जगाशी कनेक्टिव्हिटी आली, अर्थव्यवस्थेनं काट टाकली, प्रायव्हेटायझेशन आलं, लिबरलायझेशन आलं. त्यानंतर विकासाची जी वाढ होती आर्थिक विकासाची ती 3.3%वरनं 3.5%, 7%, थँक्स टू IT इंडस्ट्री. आज तुम्ही लक्षात घ्या, क्रूड ऑइल ही जर सौदी अरेबियाची स्ट्रॅटेजिक कमॉडिटी असेल तर त्यांचा जो क्रूड ऑइल एक्सपोर्ट आहे त्यापेक्षा भारताचा सॉफ्टवेअर एक्सपोर्ट जास्त आहे. ॲब्सोल्युटली. मग तो 135 कोटी आहे. आणि जर तुम्ही न्यू एज्युकेशन पॉलिसी व्यवस्थित इम्प्लिमेंट केलीत तर ती 55 लाखाची जी आता लोक त्याच्यात काम करून तुम्हाला एवढा आकडा देत आहेत ती 1,10,00,000 1,15 कोटी जाईल. त्यावेळेला विल बी टचिंग अबाउट $300 billion. $300 billion इज इफ युअर सॉफ्टवेअर एक्सपोर्ट, देन बॅलन्स ऑफ पेमेंट सिच्युएशन ही भारताच्या फेवरमध्ये असेल. त्यामुळे हे चित्र खूपच आश्वासक आहे. पण केवळ आश्वासक आहे म्हणून चालणार नाही. आत्ताच्या तात्कालिक परिप्रेक्षामध्ये जी आपल्या समोर आव्हानं आहेत ती पेलण्याकरता आपण तयार व्हायलाच पाहिजे. आणि ते म्हणजे आमची जी इन्व्हेस्टमेंट आहे, गुंतवणूक आहे, ती प्रोडक्टिव्ह सेक्टरमध्ये असली पाहिजे. माझ्या खिशात आज 10 रुपये आहेत. काही काळानंतर त्या 10 रुपयाची किंमत ₹9.80 होणार आहे, ₹9.70 होणार आहे. गोल्ड असेल तर त्याचंही किंमत कमी नाही झाली तरी त्याचं उत्पादन क्षेत्रामध्ये, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जर आपण त्या सोन्याची गुंतवणूक केली असती तरी त्याचे प्रचंड आपल्याला परतावे मिळालेले असते. परंतु आज
सोन्याची मागणी आपण इतकी प्रचंड करतो आणि ती जी मागणी मी तुम्हाला सांगितली ती इतकी तुम्हाला सांगतो 25 वर्षामध्ये माझ्याकडे आकडाच आहे, तुम्हाला मी आता आकडा काढून दाखवतो. येस. 25 वर्षामध्ये आपण किती सोनं आयात केलं असेल प्रेक्षक, तर $500 बिलियन. आता हा आकडा रुपी टर्म्स मध्ये काढला ना तर तो आकडा आहे 44 लाख कोटी. क्षणभर आपल्या मोबाईलमध्ये किंवा कॅल्क्युलेटरवर 44 लाख कोटी टाईप करा, तुम्ही 2-3दा चुकाल, तुम्हाला टाईप नाही करता येणार. 44 लाख कोटी रुपयाचं सोनं आपण आयात केलं मागच्या काही वर्षात. अहो यातले 2 लाख कोटी जरी मुंबईसाठी मिळाले असते ना, मी 44 लाख कोटी नाही म्हणत आहे, 2 लाख कोटी जरी मुंबईसाठी मिळाले असते ना काही वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, तर तुम्हाला सांगतो तुम्हाला ट्रान्स हार्बर लिंकसाठी कर्ज काढावं लागलं नसतं, कोस्टल रोडसाठी आर्थिक विवंचना नसती, सगळे 14 मेट्रोच्या प्रकल्पांना तुम्हाला जायका वगैरे काही गरज नाही, तुम्ही स्वतःचं फंडिंग दिलं असतं, सगळ्या ट्रेन तुमच्या एसी झाल्या असत्या, केईएम सारखी 10 ते 15 हॉस्पिटल उभी राहिली असती, 100च्या वर तुमच्या अप टू डेट शाळा तयार झाल्या असत्या. हे सगळं कशामुळे, तर ते सोनं जे आज घरात पडलेलं आहे. मग याचा अर्थ सरकारला ह्याच्यावर डल्ला मारायचा आहे का, तर नाही. आर्थिक व्यवस्थेला जोपर्यंत तुम्ही उत्पादन आणि उत्पादकतेशी आणि परताव्याशी निगडीत करत नाही तोपर्यंत आर्थिक स्थिती तुमची सुधारणार नाही. आणि काय होत आहे आज की याचा सगळ्याचा फायदा परदेशी घेत आहेत. जसं इंग्लंडमध्ये 18व्या शतकाच्या अखेरला आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला लंडनच्या मेट्रोचं काम सुरू झालं आणि हे सगळं वेल डॉक्युमेंटेड आहे. आज तुम्हाला वेबसाईटवर ही सगळी माहिती मिळू शकते. तेव्हा ते म्हणले, अरे लंडनच्या मेट्रोचं काम पैसे कुठून आणणार आपण, आपल्याकडे तर पैसे नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं, नॉट टू वरी, द मनी इज कमिंग फ्रॉम इंडिया. भारताला लुटून हे पैसे आले. 17व्या शतकामध्ये आमची अर्थव्यवस्था 23% जागतिक वाटा होता आमचा जागतिक व्यापारातला. ब्रिटिशांनी 150 वर्षाच्या 160-70 वर्षाच्या आमच्या गुलामीनंतर आम्हाला 4%वर आणून सोडलं आणि 4%चा आमचा 47 सालचा 1947चा वाटा हा 1990 साली 0.4% पर्यंत घसरला. आता तो 4.3 पर्यंत गेलेला आहे. पण 140 कोटी भारतीयांसाठी $4.3 ट्रिलियन इकॉनॉमी ही काही फार ग्रेट अचिव्हमेंट आहे आणि आमच्या क्षमतांचं पूर्ण वापर झालाय असं काही मला वाटत नाही. मला असं वाटतं अजूनही अर्थ सुधार रचनेसाठी वाव आहे. आणि आत्ताच्या घडीला जेव्हा दारावर तुमच्या बाजूच्या सप्लाय चेनमध्ये जर डिस्रप्शन असेल तर अशा वेळेला सरकारने काटकसरीचं आवाहन केलं, म्हणजे काहीतरी आर्थिक आणीबाणी जाहीर केली, तुमचं दुर्लक्ष होतं, तुम्ही परदेशी भटकत कशाला राहिलात, तुम्ही निवडणुकीचे प्रचार कशा करायला राहिलात, याच्या हरकत दुसरं दुर्दैव नाही. तुम्हाला मी सांगतो, जसं आपल्याकडे एखादं युद्ध होत असतं तसंच हे एक आर्थिक युद्ध आहे आणि त्याच्यामध्ये सर्व देशांनी पंतप्रधानांच्या सोबत राहिलं पाहिजे असं मला वाटतं. निश्चितच सर. तुम्ही पायाभूत सुविधांबद्दल आता बोललात. मला 2 खरं मुद्दे यात एकत्र विचारायचे आहेत. एकतर पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा असं त्यांनी आपल्याला आवाहन केलं आणि त्यासोबतच दुसरा जो मुद्दा मला त्याला जोडायचा तो अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा आहे. तर या दोनही क्षेत्रातलं जे काही आत्ताचं इन्फ्रास्ट्रक्चर आपलं आहे ते पुरेसं आहे का, आणि नसेल तर पुढची आव्हानं काय आहेत? आपण दोन्ही क्षेत्रांचा जरा वेगळा विचार करूया. पहिली गोष्ट इन्फ्रास्ट्रक्चरचा. मला असं वाटतं आत्ता कुठे आपल्याकडे मेट्रो आलेली आहे की जे काम 30-40 वर्षापूर्वी मुंबईत व्हायला पाहिजे होतं. करेक्ट. आत्ता 14 मेट्रोचं काम एकदम सुरू आहे. जगाच्या इतिहासात कुठेही, लंडनहून मध्यंतरी माझ्याकडे काही लंडनला 40-50 वर्ष राहणारे एक भारतीय ओरिजिनची काही माणसं आहेत त्यावरती, त्यांना आश्चर्य वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये मेट्रो नेटवर्क उभं राहत आहे. लंडनमध्ये सुद्धा इतक्या वेगाने आणि असं उभं राहिलेलं नव्हतं. पॉईंट नंबर 1. हे सगळं आपल्याला 30-40 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं. जर तुम्ही एक साफ सुथरी कोणाच्याही घरापासून 5 मिनिटात उपलब्ध होणारी जर मेट्रो उपलब्ध केली तर लोक खरोखरच गाडीने जातील का? तर लंडनमध्ये जाऊन बघा, मोठ्या मोठ्या कंपन्यांचे एक्झिक्युटिव्ह, त्यांचे पगार लाख पाऊंडपेक्षा जास्त आहेत महिन्याला, अशी माणसं सुद्धा आता मेट्रोनी प्रवास करतात. बिकॉज इट इज चीपर, इट इज फास्टर, पार्किंगचा प्रॉब्लेम नाही, इट इज इझियर टू कम्युट. तुम्हाला काम करता येतं ते सगळं करत असताना. हा एक भाग आहे. त्या परिस्थितीला आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आलेलं आहे का, तर ते आलेलं नाही. मुंबईतली बेस्ट सर्व्हिस जी आहे दॅट इज बेस्ट इन द कंट्री इन माय ओपिनियन, बट इफ यू कम्पेअर इट विथ लंडन, इफ यू कम्पेअर इट विथ न्यूयॉर्क, इट इज नॉट द बेस्ट. अजूनही आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर सुधारायला प्रचंड वाव आहे, कनेक्टिव्हिटीचा वाव आहे. विमानतळाला उतरल्यानंतर तुम्हाला कसाऱ्याला तुमच्या घरी जायचं असेल तर तुम्हाला आज स्वतःच्या गाडीने जावं लागतं. पण त्याच्यापेक्षा जर तुम्ही मेट्रो किंवा ट्रेन याची कनेक्टिव्हिटी दिलीत आणि त्याच्यात जर आत्ताच्या सारखी असह्य गर्दी नसेल तर माणसं कशा करता गाड्या वापरतील मला सांगा. अगदी. त्यामुळे आत्ताची जी रेल्वेची क्षमता आहे त्याच्या किमान तिप्पट ते चौपट क्षमता, 9 डब्याची गाडी 12 डबे, 12 डब्याची 15 डबे,
these are all cosmetic changes in my opinion. What you need is another railway. Yes. Absolutely. And this was required yesterday. It is now we are planning it today. आज हे मेट्रो नेटवर्क 40 वर्षापूर्वी जर उभं राहत असतं तर रेल्वेवरचा ताण किती कमी झाला असता, रस्त्यावरचा ताण किती कमी झाला असता. आज तुम्ही भुयारी मार्ग करताय, ठाण्याहून बोरिवलीला कनेक्टिव्हिटी आमच्या आत्ता करताय तुम्ही. 30 वर्षापूर्वी केली असती तर जो सगळा IITच्या इथला ट्रॅफिक जाम आहे तो ट्रॅफिक जाम कमी झाला असता. कारण आज तिकडे जायला आम्हाला तेवढा एकच मार्ग उपलब्ध आहे. हे प्रत्येक शहराच्या बाबतीत आहे. पुण्यामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला हेच दिसतं. इन्फ्रास्ट्रक्चर इज लॅगिंग बिहाइंड द डेव्हलपमेंट नीड अँड ग्रोथ ऑफ द सिटीज. अँड दिस इज नॉट डेव्हलपमेंट मॉडेल विच वी कॅन गो. आणि विशेषतः चौथी इकॉनॉमी झाल्यानंतर आणि आर्थिक डिमांड प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर आज या सगळ्याचा परिणाम कशावर होतोय तर माणसाच्या उत्पादकतेवर, उत्पन्नावर, या सगळ्यावर होतोय. त्यामुळे हे चित्र बदलायचं असेल तर आर्थिक विकासाचा दर वाढतोय त्यापेक्षा जास्त आमच्या कॅपिटल एक्सपेंडिचरचा आणि तो उत्पादित क्षेत्राशी त्याला कनेक्ट करून. कारण जेवढं तुम्हाला स्टील लागेल तेवढे जॉब वाढणार, जेवढं सिमेंट लागेल तेवढे जॉब वाढणार, जेवढे तुम्ही TBM मशीननी खाली भुयारी जाळं कराल तेवढे तुमचे जॉब निर्माण होणार. जेवढी माणसं फास्टर कम्युनिट करतील तेवढी ती लांब राहून कामं करतील. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ हॅज टू बी 10x ज्याला आपण म्हणतो 10 times फास्टर दॅन व्हॉट इट इज टुडे. अँड इट शुड नॉट बी जस्ट कॉन्सन्ट्रेटेड इन मुंबई अँड पुणे अँड संभाजीनगर अँड नागपूर. आज नागपूरला मेट्रो आली. आज गरज असेल तर, वेळ असेल तर तुम्ही इतर अनेक शहरांमध्ये सुद्धा मेट्रो आपल्याकडे आलेली पाहिजे असं एक चित्र मला दिसतंय. आता तुमचा दुसरा जो प्रश्न होता इन्फ्रास्ट्रक्चर अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा. आज आपलं 78% ऊर्जा क्षेत्र जे आहे ते आपण फॉसिल फ्युएलवर अवलंबून आहोत. आणि दॅट इज गोइंग टू क्रिएट ग्रीन प्रॉब्लेम फॉर अस, कार्बन क्रेडिट प्रॉब्लेम फॉर अस. पण आता या क्षणाला त्याच्या अवलंबित्वाशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आहे. ज्या हायड्रोइलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये गेल्या 5-7 वर्ष मी काम करतोय ते साधारणतः 12 ते 15% आपली गरज भागवतो. एकट्या अरुणाचलचा माझ्याकडे रिपोर्ट आहे, तुम्हाला मी सांगतो. आपण आताकडे 5-6 हजार मेगावॅट वीज तिकडून निर्माण करतोय. अजून 5,000 मेगावॅटची कामं चालू आहेत. 10,000 हे पोटेन्शियल आहे का अरुणाचलचं, तुम्हाला मी सांगतो. माझ्याकडचा रिपोर्ट सांगतोय 55,000 मेगावॅटचं तिकडे पोटेन्शियल आहे. अच्छा. पंप स्टोरेज एक जर महाराष्ट्रात म्हणलं तर काळू, सावित्री, केंगाडी, जलोन या 4 मधूनच आपल्याकडे जवळपास 7-8 हजार मेगावॅट वीज निर्माण होऊ शकते. आपल्याकडे कोयनेचा डोह आहे, त्याच्यानंतर उजनीचा डोह डॅम आहे. याच्या बॅक वॉटरजवळ जर तुम्ही फ्लोटिंग सोलार केलं तर त्या फ्लोटिंग सोलार मधनं आपल्याकडे 4-5 हजार मेगावॅट वीज निर्माण होऊ शकते. ही जी अपारंपरिक ऊर्जा स्तोत्र आहेत त्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणात वीज निर्माण होऊ शकते. आज प्रॉब्लेम काय आहे तर सोलार फिल्मचं मॅन्युफॅक्चरिंग हा प्रॉब्लेम आहे. वेट फॉर 2 years. इंडिया विल हॅव सरप्लस सोलार. फक्त त्यावेळेला सरकारने पॉलिसी बदलून पुन्हा त्याच्यावर टॅक्स जोरात लावू नये एवढीच माझी विनंती असणार आहे. आज पूर्वी शेतकऱ्याला आपल्या शेतात पाणी घालला रात्री 12-1 वाजता जायला लागायचं. तिथे साप विंचू चावायचे, पाणी वाया जायचं. आज असं नाहीये. आज सोलार पंप लावल्यामुळे तो दिवसाढोळ्या पाणी देऊ शकतो. आज हे कशामुळे घडलं मला सांगा तुम्ही. तसंच आज 78,000 कोटी रुपये घरगुती वापराच्या सोलारसाठी सरकारने सबसिडी दिलेली आहे. त्याचा फायदा लोकांनी खरंच घेतला पाहिजे. आज त्याच्यामुळे तुमच्या घरगुती विजेच्या वापराचं बिल अत्यल्प होत चाललंय. आजपासून 2 ते 3 वर्षात लिहून ठेवा, हे वाक्याचं रील तयार करा. तुम्हाला सांगतो आजपासून 3 ते 4 वर्षात जसं आपल्याकडे आता EV आलेले आहेत, हायब्रिड गाड्या आलेल्या आहेत, तशी आपल्याकडे सोलार गाड्या येतील. आजच त्याचे प्रयोग यशस्वी झालेले आहेत. कमर्शियल व्हेंचर त्याचं फक्त यायचं आहे आणि ते कमर्शियल ऍप्लिकेशन आणि टेक्निकल फिनेस आला तर आपल्याकडे सोलार गाड्या येतील. त्यामुळे तुमची गाडी ही पेट्रोलवरही चालेल, तुमची गाडी बॅटरीवरही चालेल आणि वेळ प्रसंग पडला तर सोलारवरही चालेल. अशा गाड्यांमुळे आल्यानंतर तुमची तेलाची जी डिमांड आहे ती तेलाची डिमांड खूप मोठ्या प्रमाणात कमी. $770 बिलियन इज हमंगस आय एम टेलिंग. ॲब्सोल्युटली. आणि ते खूप कमी करण्याकरता म्हणून हे अपारंपरिक ऊर्जा स्तोत्र आपल्याकडे वाढलं पाहिजे. त्या मिनिस्ट्रीचे प्लॅन्स जे आहेत ते अफलातून आहेत. इथेनॉलचं आपल्याकडे ऊसापासून आपण इथेनॉलची निर्मिती करतो किंवा धान्यापासून निर्मिती करतो. त्या इथेनॉलचं ब्लेंडिंग आपल्याकडे जे टार्गेट होतं ते टार्गेट आपण 6 महिने आधी अचीव्ह केलेलं आहे आणि जगाने या सगळ्याचं कौतुक केलेलं आहे. आता आपल्याकडे गाड्या अशा येतील की ज्या पूर्णपणे इथेनॉलवर चालतील, पूर्णपणे हायड्रोजनवर गाडी चालतील. नितीन गडकरी यांच्या घरी जी मी एक गाडी बघितली आणि मी स्वतः त्यात बसलेलो होतो. नितीन गडकरी रोज साहेब जेव्हा ह्याच्यात जातात पार्लमेंटमध्ये, ही युजेस हायड्रोजन कार.
आता हायड्रोजन गाडी इज अनदर रेव्होल्युशन विच इज कमिंग अप. त्यामुळे अनेक अर्थाने अपारंपरिक ऊर्जा स्तोत्र हे खूप वाढत चाललेलं आहे आणि आपलं फॉसिल फ्युएलवरचं जे अवलंबित्व आहे ते झपाट्याने कमी होत आहे. सर, अशा प्रकारचं आवाहन जेव्हा केलं जातं तेव्हा सामान्य माणसाच्या डोक्यात जे साधे प्रश्न येतात की आता महागाई वाढणार का, वाढली तर किती वाढेल, इंधनाचं काय होईल, कर्ज महागतील का. तर सामान्य माणसाच्या डोक्यात हे जे प्रश्न असतात. तुम्हाला एका वाक्यात उत्तर देतो मध्येच थांबवून. हा, अगदी अगदी. आता 3 रुपयांनी पेट्रोल वाढलं आपल्याकडे, पेट्रोल डिझेल, हो, बरोबर आहे. हो. त्याच्यावरून लगेच विरोधकांनी ओरडायला सुरुवात केली आणि त्यांनी म्हणजे त्यांचं काम केलंय विरोधकांनी, त्याच्याबद्दल त्यांना काही बोलत नाही. पण अनेक देशांमध्ये ते 50 रुपयांनी किंवा 50% वगैरे वाढलेलं आहे. होय, होय. 52% वाढलंय. UAE मध्ये 42%, 44% वाढलंय. त्याच्यापेक्षा तुमच्याकडे 3% फक्त वाढलेलं आहे. मी त्याचं समर्थन करतोय किंवा सरकारची पडती बाजू सावरून धरतोय वगैरे असं अजिबात नाही. मी फक्त तुलनात्मक चित्र तुमच्यासमोर मांडतोय. अमेरिकेमध्ये इतक्यानी वाढलं, UAE मध्ये इतक्यानी वाढलं आणि आपल्याकडे इतक्यानी वाढलं. बघा कसं आहे. मग हाच धागा पुढे घेतो मी. आता पंतप्रधानांनी जे आवाहन केलंय तर त्याच्यावरती उलटसुलट आणि वेगळ्या सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत बेसिकली. पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा वगैरे. एक्झॅक्टली. तर लोकांची आज भारतीय माणसाची विचार करण्याची पद्धत काय, त्या अशा आव्हानाला कितपत पॉझिटिव्ह प्रतिसाद देतात काय? एक लक्षात घ्या, आपल्याकडे आता पंतप्रधान स्वतः 2 गाड्यांनी फिरत आहेत. काही संसदेमध्ये जाताना कारच्या ऐवजी बसनी जात आहेत किंवा मोटरसायकलवर मुख्यमंत्री येत आहेत वगैरे. ही सगळी सिम्बॉलिक जेस्चर्स आहेत. डोंट एक्सपेक्ट दॅट दिस विल कंटिन्यू. अर्थात त्यांनी काही काटकसर केली पाहिजे आणि ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या पाहिजेत, याविषयी काही शंकाच नाही. लोकांना त्याविषयी राग आहे. हे तितकंच खरं आहे. जसं त्यांच्यासाठी ट्रॅफिक जाम जेव्हा होतो तेव्हा त्याच्यात चिडलेले जे लोक असतात, सामान्य जनता असते, त्यात मी पण असतो. लक्षात ठेवा. लग्नाला जेव्हा आम्ही डाव्या बाजूने रांगेत उभे राहतो आणि हे टर्रे वाजून उजव्या बाजूने पुढे जातात ना विश करायला, तेव्हा आम्हालाही राग येतो. त्यातला राग येणारा मी पण आहे. तसाच ट्रॅफिक सिग्नलला आम्हाला थांबवून देतात आणि त्यांच्या गाड्यांचा ताफा 50-50 गाड्यांचा जातो. तेव्हा मध्य प्रदेशामध्ये एक किसान सेलचा प्रमुख होता. तो असं 100 गाड्या घेऊन दौरा केला, त्याला पक्षातनं त्या पदावरनं त्याला निलंबित केलेलं आहे. सो देर आर ऍक्शन्स विच आर बिंग टेकन. असं नाही आहे की ही केवळ सामान्य लोकांनी पाळायची गोष्ट आहे. मला असं वाटतं दिस शुड कम फ्रॉम विदिन. हे आतून यायला पाहिजे. अगदी. पंतप्रधानांनी ती जाणीव करून दिली आहे. ते काही उद्या तुमच्यावर बंधन नाही घालू शकत की असं नाही होऊ शकणार की तुम्हाला वापरताच येणार नाही तुमची गाडी, तुम्हाला तुमची टू व्हीलर वापरताच येणार नाही, तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट, असं होणार नाहीये. परंतु आपल्या स्वतःला त्याची जाणीव असली पाहिजे की आपल्या देश हे शेवटी आपलं एक मोठं घर आहे. त्या घरावर जर काही अशा प्रकारचं बालंट येत असेल, काही त्रास होत असेल, तर वी हॅव टू बी रिअलिस्टिक अँड वी हॅव टू फॉलो व्हॉट द लीडर हॅज शोन. परंतु उद्या पंतप्रधान दररोज एकच गाडी घेऊन फिरतील किंवा सायकलवर जातील अशी की सुरक्षा परिस्थिती नाही आहे आपल्याकडे. ज्या देशामध्ये 26 जानेवारीला जिथे झेंडावंदन झालेलं आहे, लाल किले की प्राचीर पे, तिथे 2 तासात हजारो ट्रॅक्टर घेऊन हल्ला केला जातो आणि खालिस्तानचा झेंडा लावला जातो आणि खालिस्तान जिंदाबादच्या घोषणा आणि CIA प्रत्येक वेळी कट आणि लष्करे तोयबाचे हल्ल्याचे धमक्या आम्हाला येत असतात. आता 2 मिनिटापूर्वी मला एक व्हिडिओ आलेला आहे की हाऊ फॉरेन हँड वॉज ट्राईंग टू एलिमिनेट द प्राईम मिनिस्टर. अशा वेळेला प्राईम मिनिस्टरनी रोज अशा प्रकारे रिस्क घेऊन ट्रॅव्हल करणं हे काही फारसं चांगलं असेल. पण 1-2 दिवस त्यांनी ट्रॅव्हल करून 4 दिवसात एक सिम्बॉलिक तुम्हाला जेस्चर दिलं, तुम्हाला त्याचा रस्ता मार्ग दाखवून दिला, त्याच्यावर तुम्ही अंमल करणं अपेक्षित आहे. माझं म्हणजे त्याची खिल्ली उडवणं हे काही बरोबर नाही. रोज काही देवेंद्र फडणवीस मोटरसायकलवर जावेत अशी आमची अपेक्षा नाही. पण वेळ आली तर इकॉनॉमिक क्लासनी सुद्धा ते काय आपला प्रवास करू शकतात. हा सिग्नल जाणं फार महत्वाचं आहे. निश्चितच. याला जोडूनच खरं पुढचाही प्रश्न आहे माझा की भारताचा विरोधी पक्ष म्हणजे एक मला घटना जी आठवते की आपण जी न्यूक्लिअर बॉम्ब टेस्ट घेतली आणि त्यानंतर चिदंबरम जे बोलले पार्लमेंटमध्ये की हे भारताच्या संस्कृतीशी सुसंगत वगैरे नाही, त्याच्यानंतर आजचा जो विरोधी पक्ष आहे तो म्हणतोय की हे तुमचं 12 वर्षांचं एक तपानंतरचं फेल्युअर आहे आणि जेनझीनं रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि आता आवाज उठवला पाहिजे वगैरे. तर ही अकाउंटेबिलिटी जी चिदंबरम हे अतिशय विद्वान गृहस्थ आहेत, हार्वर्ड वगैरे शिकलेले आहेत आणि काँग्रेसचे फार मोठे आर्थिक नेते आहेत आणि त्यांच्याविषयी मी काय बोलावं. त्यांनी आपल्याकडे डिजिटल इकॉनॉमी कशी फेल जाईल याच्यावर एक सुंदर भाषण केलं होतं. त्यामुळे त्यांना भविष्य कळतं माझं मत आहे की त्यामुळे त्यांचं मी कौतुकच करतो. त्यांचं फार सिरियसलीच घेतो मी नेहमी आणि प्रत्येक भारतीयांनीच तसं त्यांचं सिरियसली घेतलं पाहिजे. पण तुम्ही एक लक्षात घ्या, ज्या पद्धतीनं डिजिटल इकॉनॉमी या देशाने एम्ब्रेस केली
होय. आज कॅश ट्रान्झॅक्शन किंवा चेक ट्रान्झॅक्शनच्या वाढीपेक्षा डिजिटल ट्रान्झॅक्शन प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. हम्म. अगदी साध्या नारळवाला शहाळ्याला पाणी प्यायला गेलात ना तर त्याच्याकडे तो म्हणतो 100 नारळ जर मी विकले तर त्यातले 90% लोक आज मला डिजिटल पेमेंट करतात. ते रेव्होल्युशन आपल्याकडे समोर घडलेलं आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या बोलण्याची खिल्ली उडवणे, त्याची टिंगलटवाळी करणे, अशी फुटकळ कामं त्यांना दिलेली आहेत. ते इमाने इतबारे करतायत, त्याच्याविषयी काही भाष्य करायची गरज नाही. परंतु सर्वसाधारणपणे आपण पाहिलं तर पंतप्रधानांची जनतेशी जोडलेली जी नाळ आहे ती अतिशय घट्ट आहे. त्यामुळे पंतप्रधान जेव्हा मुखपट्ट्या लावा असं आवाहन करतात तेव्हा मुखपट्ट्या लावल्या जातात. दुरी रखिये सांगतात, 2 गज की दुरी है जरुरी, 2 गज की दुरी ठेवली जाते. पंतप्रधान जेव्हा सांगतात की गॅस सबसिडी तुम्ही टाकून द्या आणि दुसऱ्या कोणाला मदत करा, आपल्याकडे केलं जातं. तसंच मला असं वाटतं पंतप्रधानांच्या आव्हानाला जनता प्रतिसाद देत असते. आपल्याकडे विरोधी पक्षांनी सरकारला साथ द्यायची अनेक उदाहरणं आहेत. आपल्याकडे विरोधी पक्षाचे नेते असून वाजपेयींनी देशाची बाजू युनायटेड नेशन्समध्ये मांडलेली होती. कारगिल युद्धाच्या वेळेला देश आणि विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या बाजूने होता. अगदी आत्ता जेव्हा आपण ऑपरेशन सिंदूर केलं तेव्हा देशाची बाजू मांडण्याकरता विरोधी पक्ष मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन संपूर्ण 52-55 देश ही सगळी मंडळी फिरलेली होती. त्यात काँग्रेस होतं, एनसीपी होतं, कम्युनिस्ट होते, सगळेच जण तिकडे त्याच्यात गेलेले होते. त्यामुळे त्याचं काही मला हे वाटत नाही. त्यामुळे चिदंबरमनी त्यांचं विधान करत राहावं, त्यांना त्यांचा पक्षाने दिलेला तो अजेंडा आहे तो त्यांनी राबवावा. याच्याबद्दल काही फार भाष्य करायची काय गरज आहे अशातला काही भाग नाही. सर, आपण शेवटाकडे येऊया. तर हा जो माझा प्रश्न आहे तो फ्रीबीज संदर्भातला आहे. फ्रीबीज देण्याची एक चढाओढ राजकीय पक्षांमध्ये लागली असं दिसून येत आहे. तर फ्रीबीजचं हे गणित आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे? दिस इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह क्वेश्चन आणि बॉर्डर लाईन क्वेश्चन. फ्रीबीज म्हणजे काय आणि आर्थिक मदत म्हणजे काय? सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा याच्यावर चर्चा झालेली आहे आणि त्याच्यावर ताशेरे ओढले गेलेले आहेत. आणि फ्रीबीजचं कल्चर भारताला मारक आहे असं सुप्रीम कोर्टाने देखील त्याच्यावर कॉमेंट केलेली आहे. फ्रीबीज देऊन निवडणुका जिंकता येत असत्या तर आतापर्यंत कुठला सत्तारूढ पक्ष गेल्या 20 वर्षात निवडणूक हारला नसता. सो पीपल डू डिफरन्शिएट बिटवीन फ्रीबीज अँड हू इज गोइंग टू गव्हर्न यू पॉप्युलरली. करेक्ट? आता तुम्हाला मी सांगतो, लक्ष्मी भंडार योजना जी ममता बॅनर्जी यांची आहे, 27,000 कोटी रुपये त्याच्यावर पडणार आहेत. किंवा आता विजय जे निवडून आले, विजय जोसेफ नावाचे, जे म्हणजे मला आश्चर्यच वाटतं की पश्चिम बंगाल जिंकायला भारतीय जनता पक्षाला हजारो कार्यकर्ते आणि 15 वर्षाचा रक्त घाम अश्रू गाळावे लागले. आणि इकडे मात्र 2 वर्ष लुंगी डान्स करून हा माणूस फॅन क्लबच्या आधारावर निवडून आला. समथिंग टू लर्न. याच्या पुढे मला वाटतं प्रत्येक निवडणुकीत लुंगी डान्स करायला शिकला पाहिजे नेत्याने, अशी परिस्थिती. एनिवे, दॅट्स कॉमेंट्स अपार्ट. मुद्दा असा आहे की त्यांनी जी प्रॉमिसेस दिलेली आहेत ना ती खरोखरच तमिळनाडूला परवडणारी आहेत का? विचार करावं. 8 ग्रॅम सोनं मूल जन्माला आलं तर मला सांगा, तुम्ही मुलगी जन्माला तर 8 ग्रॅम सोनं. सगळ्या महिलांना आता आयुष्यभर बस प्रवास फ्री करायचा, गर्ल्स एज्युकेशन फ्री करायचं. त्याच्यानंतर काय तर 10 लाख रुपये इंटरेस्ट फ्री तुम्हाला पैसे मिळणार तुमच्या हायर एज्युकेशनसाठी. एक लक्षात ठेवा, ही चढाओढ इतकी मारक आहे. तुम्हाला सांगतो, पंजाब हे सगळं कल्चर आपल्याकडे आपनी आणलं आणि त्याच्यात त्यांनी दिल्ली जिंकली. मग दिल्ली त्यांना जिंकता येते, मग मला माझं राज्य का जिंकता येत नाही? मग ते सगळं चालू झालं. आज पंजाब त्या रस्त्याने गेलंय. आज परिस्थिती काय निर्माण झाली हो पंजाबची? दिल्लीतलं पंजाब भवन त्यांना गहाण ठेवून पैसे उचलावे लागले पगारासाठी. बापरे. तुम्हाला तमिळनाडूत हे झालेलं बघायचंय. आज त्यांनी एक चांगली घोषणा केली. ती काय घोषणा केली? आणि मी त्याचं समर्थन स्वागत करतो, पण तुम्ही ऑल्टरनेट सोर्स ऑफ रेव्हेन्यू तयार केलात का? विजय यांनी काय घोषणा केली? प्रार्थना स्थळांच्या जवळ आणि शाळांच्या जवळ ज्या लिकर शॉप्स असतील, दारूची दुकान असतील, ती मी बंद करेन. फाईन, परफेक्ट, आय अप्रिशिएट. पण त्यातून जो एक्साईजचा रेव्हेन्यू बुडणार आहे तो एक्साईजचा रेव्हेन्यू तुम्ही दुसरीकडून कुठे जनरेट करताय? आज मॅन्युफॅक्चरिंग तुमचं वीक झालेलं आहे. कर्ज इतकं वाढलेलं आहे तुमचं की त्यातला बराचसा भाग हा तुमचा सॅलरी आणि पेन्शन्सवर जातोय. तुमचं सर्व्हिस सेक्टर त्या प्रमाणात वाढलेलं नाहीये. कर्ज घेतल्यानंतर त्यातून प्रोडक्टिव्ह काही जनरेट व्हायची तुमची क्षमता अलीकडच्या काळात कमी झालेली दिसते. असं असताना एक अस्थिर सरकार की जे 4 कुबड्यांवर आधारित आहे, हे जर अशा फ्रीबीज द्यायला लागलं तर कसं चालणार आहे? मला प्रामाणिकपणे असं वाटतं की फ्रीबीज कल्चर बंद झालं पाहिजे. परंतु आर्थिक मदत देऊ नये का? तर तेही चालणार नाही.
आपल्याला आर्थिक मदत दिली पाहिजे, पण आर्थिक मदत आणि रेवडी याच्यामधला फरक आपण लक्ष्मण रेषा एकदा काढली पाहिजे. गरिबांना मदत करून त्यातनं काही जर उत्पादन येणार असेल, उत्पन्न येणार असेल तर ते निश्चित दिलं पाहिजे. आणि मला वाटतं लाडकी बहीण योजनेचं जे आत्ताचं स्वरूप जे आता आहे, देवेंद्र व्हर्शन 3 आपण ज्याला म्हणू, त्याच्यामध्ये दॅट इज अ करेक्ट व्हर्शन इन माय ओपिनियन. त्याच्यामध्ये अनेक अपात्र महिला आत्ता त्याच्यात गळालेल्या आहेत, आणि ज्या महिला आहेत त्याची एक व्याप्ती वाढून त्यातनं काही छोटे मोठे उद्योग उभे राहतील, त्या घराला एक पैसे निर्माण होतील, अशा प्रकारची एक रचना पुढे येते. दॅट इज एक्सलंट इन माय ओपिनियन. आपल्याकडे ग्रामीण बँकेचं नेहमी उदाहरण दिलं जातं बांगलादेशच्या. जेव्हा मी त्याचा अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षात आलं 18% व्याज लावतात. 18% व्याज देऊन कोण गरीब श्रीमंत झालाय? पण आपल्याकडच्या महिला बचत गटांनी मात्र याच्यापेक्षा प्रचंड चांगलं काम केलंय. पण ते कधी परदेशातल्या लोकांना दाखवावं असं उदाहरण नव्हतं, कारण मोहम्मद युनुसना इकडे प्रोजेक्ट करून पुढे राजकारणात ढवळाढवळ करायला तयार करायचं होतं, त्यांचा बायोडाटा आणि त्यांचा एकूण ऑरा, म्हणून ते केलं गेलं. पण तो मोहम्मद युनुस नंतर ग्रामीण बँकेमध्ये पुन्हा एकदा नोबेल मिळाल्यानंतर कधी गेलेले आम्हाला दिसले नाहीत. एनिवे, तो आता चर्चेचा विषय नाहीये. सहज माझा आत्ताचा मुद्दा असा आहे की पैसा टाकून पैसा आला पाहिजे, आणि ज्या ठिकाणी पैसा टाकून पैसा नको त्या ठिकाणी तो जेन्युइन माणसाच्या खिशात गेला पाहिजे. नाहीतर आता होतंय असं की तो अपात्राच्या हातात पडतो. म्हणजे रिझर्वेशन गरीबाचं कोणाला मिळतं? तर तो बुलेटची चेन फिरवत येतो, रेबॅनचा गॉगल घालतो, रिबॉकचे शूज घालतो आणि महागडं परफ्यूम लावून डिझायनर क्लोथ घालतो. त्याला रिझर्वेशन जर मिळत असेल तर त्याला विरोध असला पाहिजे. परंतु जो गरीब आहे त्याला ते मिळालाच पाहिजे असं या स्पष्ट मताचा मी आहे. तसंच सबसिडी मिळाली पाहिजे का? हो, 100% मिळाली पाहिजे. फक्त ती पात्र लोकांना मिळाली पाहिजे, अपात्र लोकांना मिळता कामा नये. निश्चितच सर. आज आपण या गप्पांमध्ये सहभागी झालात आणि आम्हाला हा अतिशय गुंतागुंतीचा विषय सोपा करून सांगितला. त्यासाठी आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद सर. धन्यवाद.